तर बघा, जर कंबाईन मेन्सची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा वगैरे, तर आपल्याला इंग्लिश हा विषय आलाच आणि इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी हा विषय आलाच. कारण तुम्ही महाराष्ट्रात कुठलाही 5,000चा जरी क्लास केला इंग्लिशचा, किती 5 ते 6,000चा जरी क्लास केला तुम्ही इंग्लिशचा, तरी तुम्हाला तिथे व्होकॅब्युलरी कोणी शिकून घेत किंवा पाठ करून घेतली जात नाही. तुमच्याकडून व्होकॅब्युलरी पाठ करून घेतली जात नाही, फक्त ग्रामर शिकवले जाते. ओके, व्होकॅब्युलरीच्या फक्त तुम्हाला झेरॉक्स दिले जातात. मात्र आपण व्होकॅब्युलरीसाठी भन्नाट ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेलो आहे. ती जर पेड तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आता त्या PDF कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत, संपूर्ण आपण डेमो या व्हिडिओमध्ये पाहू. तर पाहू शकता आपण या PDFची रचना कशी केलेली आहे. तर यासाठी आपण स्टँडर्ड बुक पालनसुरी आणि SPOC वापरलेलं आहे. तसेच MPSC PYQ त्यामध्ये ॲड केलेले आहेत. प्रत्येक शब्द आपण ट्रिक्सनुसार पाहिलेला आहे आणि हे पहा, त्याच्यामध्ये असे MPSCचे PYQ ॲड केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हा डेअरी शब्द आहे, डेअरी आणि डायरी, तर त्याची ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवायचं ते पाहिले आणि त्यावरच आलेलं MPSCने क्वेश्चन कसा विचारलेला आहे ते आपण त्याखाली घेतलेले. तर आता इथे डेमो तुम्ही पाहू शकता. तर पहा, हे कन्फ्यूज वर्ड आहे. आता कन्फ्यूज वर्ड आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला कन्फ्यूज वर्ड काय असतात माहिती आहे. तर हे काय, हे आहे डेअरी आणि हे आहे डायरी. बघा, दोन्हीची स्पेलिंग थोडासा फरक आहे, दोन्हीच्या स्पेलिंगमध्ये थोडासा फरक आहे. इथे DAI ने सुरुवात झालेली आहे आणि इथे DIA ने सुरुवात झालेली आहे. म्हणजे दोन्हीमध्ये A आणि आयची अदलाबदल झालेली आहे. ओके, तर इथं कन्फ्यूज होतं परीक्षेत नेमकं डेअरीची स्पेलिंग कोणती आणि डायरीची स्पेलिंग कोणती. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण अशा ट्रिक्स बनवलेल्या आहेत. तर बघा, पहिलं काय आहे डेअरी. डेअरीचा अर्थ काय होतो, मिल्क एंटरप्राइजेस, म्हणजे दूध डेअरी जे आपण म्हणतो, तिथून दूध आणतो त्याला म्हणतात डेअरी. तर याची स्पेलिंग अशी आहे DAIRY. ह्या डेअरीची स्पेलिंग आहे. जी दुधाची डेअरी असते त्याची स्पेलिंग काय आहे, तर DAIRY ही त्याची स्पेलिंग आहे. तर याचं एक्झाम्पल काय मग, तर माय सिस्टर डज नॉट लाईक मिल्क फ्रॉम गव्हर्मेंट डेअरी. हे पालनसुरीमधील एक्झाम्पल जशास तसं आहे. माय सिस्टर, कारण पालनसुरीमधील जशास तसे एक्झाम आयोग MPSCला म्हणजे कंबाईन असो, MPSC असो, इतर परीक्षेला विचारतं. तर हे झालं त्याचं उदाहरण. डेअरी, गव्हर्मेंट डेअरी म्हणजे सरकारी डेअरीमधून आणलेलं दूध माझ्या सिस्टरला आवडत नाही, असं ते सेंटेन्स आहे. त्यानंतर दुसरं काय, डायरी. ही जी स्पेलिंग आहे याचा अर्थ होतो डायरी. बघा, DIARY ही जी स्पेलिंग, अशी जी स्पेलिंग आहे याचा अर्थ होतो डायरी. डायरी म्हणजेच काय, डेली रेकॉर्ड, डायरी. तर याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, तर याची ट्रिक्स अशी आहे की दिया मिर्झा रोज काय करते, डायरी लिहिण्याची हॅबिट आहे दिया मिर्झाला. बघा, डायरी आपण रोज लिहिली पाहिजे की आपण रोज काय करतो काय नाही, याची डायरी आपण पण काय केली पाहिजे, तर लिहिली पाहिजे. डेली आपला रेकॉर्ड. MPSCच्या विद्यार्थ्यांनी तर लिहिलीच पाहिजे. कारण त्याचा फायदा असा होतो की समजा आज तुम्ही किती वेळ वाया घातला, काय केलं, संपूर्ण त्या डायरीमध्ये असं, मग ते तुम्ही उद्या ती डायरी वाचली समजा, तर तुम्हाला पश्चाताप होतो की काल आपण इथे एवढा वेळ घातला, हे वेळ घालायला नव्हता पाहिजे, असं काल आपण हे चुकीचं काम केलं, ते करायला नव्हतं पाहिजे, अशी तुम्ही रोज डायरी लिहायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात दररोज आज काय केलं याच्यात सुधारणा दररोज तुम्ही उद्या करणार, उद्या काय चूक केली त्याची सुधारणा परवा करणार, असं ते डायरी लिहिण्याचा फायदा होत असतो. तर ह्या डायरीची स्पेलिंग अशी आहे DIARY, डायरी म्हणजे डेली रेकॉर्ड. तर याची ट्रिक्स आपण केलेली आहे. दिया मिर्झा रोज डायरी लिहिली. दियाच का म्हणलं, कारण हे बघा, ह्या डायरी DIA, हे बघा, ह्या डायरीमध्ये सुरुवातीला दिया नाव दिसतं तुम्हाला, हे बघा दिया. तर दिया मिर्झा रोज डायरी लिहिते, अशी एवढीच ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. मग हे DAI हे जर डायरी असेल तर दुसरं हे DIA हे जर डायरी असेल तर दुसरं DAI हे काय असणार, मग दुधाची डेअरी. ओके, असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकता. आणि आता त्यावर आलेला प्रश्न पहा. त्यावर MPSCने प्रश्न काय विचारला होता,
तर MPSCने त्यावर प्रश्न विचारला होता. आय नोट रिकामी जागा व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द. बघा मग आता पहिल्या रिकामी जागेत काय येईल, आय नोट इन माय रिकामी जागा, म्हणजे नोट आय नोट इन माय रिकामी जागा, म्हणजे इथं काय येईल, डायरी हा शब्द येईल. डायरी म्हणजे मी लिहून ठेवतो, नोट म्हणजे लिहून ठेवतो, मी लिहून ठेवतो माझ्या डायरीत. व्हेनेवर म्हणजे जेव्हा आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द, म्हणजे एक्स्ट्रा मिल्क म्हणजे मिल्क कुठून घेतो आपण, तर डेअरीमधून घेतो, फ्रॉम द डेअरी. इथं दुसऱ्या रिकामी जागेत हा बसेल आणि पहिल्या रिकाम्या जागेत हा शब्द बसेल. तर अशा प्रकारे आपण PDF ची मांडणी केलेली. आता आणखी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो. आता इथे पॉलिगॅमीचा डेमो बघा. काय पॉलिगॅमी, तर पॉलिगॅमीचा डेमो काय, आता इथं वन वर्डचा डेमो दाखवतो तुम्हाला. वन वर्डमध्ये पॉलिगॅमी, हे बघा पॉलिगॅमी आणि पॉलिगॅमीवर आलेले 2 प्रश्न. राज्यसेवा 2019ला आला होता, त्यानंतर डिपार्टमेंट PSI 2016ला आला होता. बघा म्हणजे मांडणी कशी केलेली PDFची आपण. उदाहरणार्थ ह्या पॉलिगॅमी शब्द आहे, त्याचा अर्थ आपण पाहिलेला काय, त्यानंतर त्याला ट्रिक्सनुसार, हे बघा अशी ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचे त्याची ट्रिक्स केलेली. आणि त्याच शब्दावर MPSCने कधी आणि कुठे आणि कधी प्रश्न विचारलेला आहे ते संपूर्ण आपण त्याखाली घेतलेले. आता उदाहरणार्थ पॉलिगॅमीचा अर्थ काय होतो, मॅरिंग मोर दॅन वन वाईफ, म्हणजे एकपेक्षा जास्त बायका करणे, त्याला म्हणतात पॉलिगॅमी. मग त्यावरच आलेला प्रश्न बघा, कस्टम इन व्हिच मॅन हॅज मेनी वाईफ्स. बघा वाईफची स्पेलिंग अनेक वचनी, जर वाईफला अनेक वचनी केली तर त्याची स्पेलिंग अशी असते बघा, WVES, म्हणजे वाईफ ही स्पेलिंग असते त्याची. तर मेनी वाईफ्स, तर हा राज्यसेवा 2019ला विचारला होता, त्याचा मेनी वाईफ्स अनेक बायका करणे त्याचा अर्थ होतो पॉलिगॅमी, त्याला वन वर्ड पॉलिगॅमी आहे. त्यानंतर परत एकदा आलता द कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईफ्स, डिपार्टमेंट 16ला आला होता. डिपार्टमेंट 16चाच प्रश्न तर राज्यसेवा 19ला आला. तर इथं पण अर्थ काय होतो, पॉलिगॅमी. त्यानंतर दुसरा आहे पॉलिएंड्री, पॉलिगॅमी आणि दुसरा आहे पॉलिएंड्री. पॉलिगॅमीचा अर्थ होतो एकपेक्षा जास्त बायका करणे आणि पॉलिएंड्रीचा अर्थ होतो एकपेक्षा जास्त नवरे करणे. ओके, पॉलिएंड्रीचा अर्थ काय होतो, एकपेक्षा जास्त नवरे करणे. डिपार्टमेंट PSI 88ला आला होता. तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण, बघा पॉलिएंड्रीची ट्रिक केलेली आहे, त्यामुळे पॉलिगॅमीची ट्रिक करायची काही गरज नाही आपल्याला. पॉलिएंड्रीची ट्रिक काय केलेली, पॉलिएंड्री ट्रिक अशी केलेली की जास्त अँड्रेली धुव्या लागतात जर जास्त हजबंड केले. हे बघा, कारण पॉलिएंड्रीमध्ये शेवटी तुम्हाला अँड्री शब्द दिसतो, अँड्री. ओके, पॉलिएंड्रीमध्ये शेवटी काय दिसतं तुम्हाला, अँड्री. तर ते अँड्रीला काय म्हणा, अँडरवेल म्हणा. अँड्रीला काय म्हणायचं, अँडरवेल. अँड्रीला काय म्हणायचं, अँडरवेल म्हणायचं, अँडरवेल. जर जास्त नवरे केले एखाद्या बाईनं तर त्या बाईला त्या नवऱ्यांचे त्या सगळ्यांचे अँड्रेली धुवावे लागतात, असं लक्षात ठेवा. त्या सगळ्यांचे अँड्रेली बनेल कपडे धुवावे लागतात, असं लक्षात ठेवा. मॅरिंग मोर दॅन वन हजबंड. पॉलिएंड्रीचा अर्थ होतो जास्त नवरे करणे, एकापेक्षा जास्त नवरे करणे. आणि पॉलिगॅमीचा अर्थ होतो एकापेक्षा जास्त बायका करणे. आणि पॉलिएंड्री, बघा पॉलिगॅमी आणि पॉलिएंड्री दोन्ही शब्दावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. पॉलिएंड्रीवर PSI 88ला विचारलेला आहे, तो खूप वर्षापूर्वी विचारला आहे, त्याच्यावर आणखी प्रश्न आता येऊ शकतो पॉलिएंड्रीवर, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आणि आपली ट्रिक एकदम खतरनाक आहे बघा. जास्त बायका नवरे जास्त केले की त्या जास्त नवऱ्यांच्या जास्त अँड्रेली धुवावं लागतात, म्हणजेच पॉलिएंड्री म्हणजे जास्त नवरे. ओके, त्यानंतर स्पिन्स्टर. स्पिन्स्टरचा अर्थ होतो अनमॅरिड ओल्ड वुमन. स्पिन्स्टरचा अर्थ काय होतो, अनमॅरिड ओल्ड वुमन म्हणजे लग्न न झालेली बायको. हा आला होता ASO 17 आणि STI 13ला. बघा स्पिन्स्टरचा अर्थ होतो अनमॅरिड ओल्ड वुमन. याची ट्रिक काय केलेली आपण, तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे की SP किरण बेदी या अनमॅरिड ओल्ड वुमन आहेत, म्हणजे जे किरण बेदी आहेत ज्या भारतातील पहिल्या महिला SP, त्यांनी लग्न केलेलं नाही. तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, कारण स्पिन्स्टरची सुरुवात ही SP ने होती. मग SP किरण बेदी असं लक्षात ठेवा. SP किरण बेदी या ओल्ड झाल्या आहेत आणि त्या अनमॅरिड आहेत, असं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्ही कंबाईन मेन्सला असाल किंवा भविष्यात राज्यसेवा मेन्सला असाल, आता ग्रुप Cचा जर तुमचा स्कोअर चांगला आलेला असेल तर तुम्हाला मेन्सची तयारी जर करावंच लागणार आणि तिथं इंग्लिश हा विषय आलाच. त्यामुळे 2019 मध्ये 2019 मध्ये 2020 मध्ये 2021 मध्ये 2022 मध्ये 2023 मध्ये 2024 मध्ये 2025 मध्ये 2026 मध्ये 2027 मध्ये 2028 मध्ये 2029 मध्ये 2030 मध्ये 2031 मध्ये 2032 मध्ये 2033 मध्ये 2034 मध्ये 2035 मध्ये 2036 मध्ये 2037 मध्ये 2038 मध्ये 2039 मध्ये 2040 मध्ये 2041 मध्ये 2042 मध्ये 2043 मध्ये 2044 मध्ये 2045 मध्ये 2046 मध्ये 2047 मध्ये 2048 मध्ये 2049 मध्ये 2050 मध्ये 2051 मध्ये 2052 मध्ये 2053 मध्ये 2054 मध्ये 2055 मध्ये 2056 मध्ये 2057 मध्ये 2058 मध्ये 2059 मध्ये 2060 मध्ये 2061 मध्ये 2062 मध्ये 2063 मध्ये 2064 मध्ये 2065 मध्ये 2066 मध्ये 2067 मध्ये 2068 मध्ये 2069 मध्ये 2070 मध्ये 2071 मध्ये 2072 मध्ये 2073 मध्ये 2074 मध्ये 2075 मध्ये
ह्या PDF तुमच्यासाठी खूप रामबाण उपाय ठरतील. त्यामुळे या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली PDF परचेस करू शकता. 84 21 983 84. ओके. तसेच आणखी तुम्हाला जर डेमो पाहायचा असेल तर MP सेवा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. धन्यवाद.